आजच्या हवन काळानिमित्त उपस्थित असलेले सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी त्यांना माझा प्रणाम. तसेच सर्वांचे सद्गुरू महात्यागी बाबा दुमदेजी उपस्थित त्यांना माझा प्रणाम. तसेच आपली लाडकी वाराणसी आई उपस्थित त्या वाहिला माझा प्रणाम. बघा, हा सेवक आहे, आपण सेवक बनलो, आपण मार्गात आलो, कारण हा मार्ग फुकटाच आहे. कोणी पैशाने दिलेला नाही आपल्याला, आणि कोणी आपल्याला पैसे देऊन काही मार्ग दिलेला नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचा गैरउपयोग करता येणार नाही. आपण मार्गात आलो, सुखी झालो, समाधानी झालो, सर्व काही झालो, पण तरी आपण म्हणू की आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागून मर्जीप्रमाणे चालू. कारण आजच्या कुटुंबामध्ये वाढत्या कुटुंबामुळे पोरं बारं बाहेर जातात आणि आपण त्या मुलाकडे किंवा पुराबाराकडे दुर्लक्ष करतो. आपण सुद्धा दुर्लक्ष करतो. अनेकामध्ये वावरत असताना आपण वेळेला महत्त्व देत नाही. बऱ्याच ठिकाणी कसं आहे, वेळेला महत्त्व देत नाही. सायंकाळची विनंती असो का संध्याकाळची प्रार्थना असो, कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र येत नाही. आणि अशामुळे कसं असतं की आपल्या मार्गाची रूपरेषा आणि चालना आपल्याला कशी आत्मसात होईल याकरता आपल्याला तटस्थ व्हावं लागेल. कारण आपण जर या मार्गाची रूपरेषा समजून आणि तत्वशब्द नियमाचं पालन आपण आपल्यामध्ये आत्मसात करू, तर आपण अन्य सेवकाला किंवा अन्य व्यक्तीला सुद्धा आपण त्याचं उपयोग कसा करता येईल हे त्याला सांगू शकतो. तर आता त्यांनी सांगितलं की त्याच्या कुटुंबातील भाऊ मरण पावला, बहीणसुद्धा मरण पावली, आणि अशा प्रकारे दुःख येऊन गेलं त्यांच्याकडे की पैशाने आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊन गेले. अशा ठिकाणी त्यांच्या बहिणीच्या घरी किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या घरी मार्ग होता. त्यामध्ये त्यांनी ते शब्द दिला की माझं जर दुःख दूर होईल तर मी मार्गात येईल. पण त्याला तिथे क्षणातच त्याला समाधान मिळालं. म्हणजे भगवत कृपा किती जागृत आहे. नाही, आपल्या घरी जर भगवत कृपा जागृत आहे, आपल्या घरी जर समजा बाबा हनुमानजीचे फोटो आणि बाबा दुमदेजीचे फोटो आपल्या घरी आहे, हे समजून चाला की कोणताही व्यक्ती कसाही असं सेवक आपल्या घरी येऊ शकतो. तर तो तिथेचा परिणाम बघून जर बघितलं त्यांनी, आणि त्यांनीसुद्धा आपल्या भगवंताला जर मागितलं की माझ्या जीवनातली जे काही अडीअडचणी आहे ह्या जर दूर होत असेल तर त्यांनी जर मागितलं तर त्यालासुद्धा त्यातून समाधान मिळते. अशी हे भगवत कृपा आहे. आपण त्या सेवकांनी किंवा आपणसुद्धा यात तत्वशब्द नियमाने चाला, त्याचं पालन करा. कारण हा मिळालेला हा आपला अनमोल दागिना आहे. आपल्याला हा आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला घेऊन चालणार आहे. जोपर्यंत आपले डोळे आहेत, जोपर्यंत आपले हातपाय आहे, तोपर्यंत हा बाबा हनुमानजी, बाबा दुमदेजी आपल्यासोबत राहणार आहे. म्हणून आपल्याला स्वतःला कधीही कमजोरी घेऊन चालू नका. आजच्या दैनंदिन वातावरणामध्ये सुखदुःख येत असते, शारीरिकरित्या मानसिकरित्या बिमाऱ्या येत राहते. वातावरण आहे हे प्रत्येकावर येणार आहे. बाबा दुमदेजीचं जेव्हासुद्धा आलेलं होतं, त्यांनीसुद्धा या दुःखाला सामोरे गेले. म्हणून त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं माझा सेवक कधीही गरीब राहणार नाही, श्रीमंत राहणार आहे. पण आपण श्रीमंत कशाने मोजतो? आपण श्रीमंती मोजतो पैशाने, अडक्याने मोजतो. पण पैशाने अडक्याने श्रीमंती मोजता येणार नाही. आपल्यामध्ये जर तत्वशास्त्र नियमाचा गुण असेल तर आपल्यावर कोणत्याही प्रकारच्या कशाही प्रकारची अडचण येणार नाही. आपण भगवंताला सांगा, जशी काही आपली कमाई आहे, जशी काही आपली परिस्थिती आहे, त्यामध्येच बाबाला आपण मागा की माझ्या अडीअडचणी, माझ्या मिळकतीमध्ये मला समाधान मिळालं पाहिजे. हे असंच आपण मागितलं तर आपण समाधानी होऊ शकतो आणि समाधान राहू शकतो. इतक्यात बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार.